आज मी असं म्हटलं की इंडिया अँड पाकिस्तान बिकेम टू इंडिपेंडंट कंट्री इन द सेम इयर, राईट. म्हणजे 14 ऑगस्ट 1947 हा कोणाचा? पाकिस्तानचा. तर 15 ऑगस्ट आपला आपण काय म्हणतो? स्वातंत्र्य दिन म्हणतो. मग याच्यामध्ये फरक काय आहे? एका बाजूला आपण इंडिया पाहतोय, इंडिया हॅज बिकम अ डेव्हलपिंग कंट्री आणि लवकर तो डेव्हलप कंट्रीच्या यादीमध्ये येऊन जाईल. आणि त्याच्या अपोजिट साईडला आपण पाहतो की पाकिस्तानमध्ये वाईट कंडिशन आहे, राईट. म्हणजे आता एका बाजूला जेव्हा पाकिस्तान आणि इंडियाचा प्रॉब्लेम चालू होता, नो बडी वॉज रेडी टू सपोर्ट पाकिस्तान. सगळे इंडियाच्या बाजूने होते, राईट. अमेरिका असू द्या, रशिया असू द्या, गल्फ कंट्रीज मध्ये सुद्धा काही कंट्री सुद्धा, इस्लामिक कंट्रीज देवर सपोर्टिंग इंडिया. वाय इज इट सो? याचं कारण एकच मित्रांनो, पैसा. मग इंडिया, भारत हा एक समृद्ध देश बनू शकला आणि पाकिस्तान एक फेल्ड स्टेट, ज्याला आपण म्हणतो पाकिस्तान इज अ फेल्ड स्टेट. असं का झालं एक्झॅक्टली? असं कोणतं कारण झालं की त्याच्यामुळे पाकिस्तानचा प्रॉब्लेम, पाकिस्तान आता या प्रॉब्लेमला फेस करत आहे? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण, ज्या प्रकारची घटना भारताला लाभली, त्याला आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, ज्या प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन आपल्याकडे आहे त्या प्रकारचं ते पाकिस्तानच्याकडे नाहीये. म्हणजे इंडिया, भारत हा देश असा आहे की ज्याच्यामध्ये 140 कोटी लोक राहतात. पाकिस्तानमध्ये हार्डली 23 करोड पीपल आर देअर. आपल्याकडे सगळ्या धर्माचे लोक आहेत, सगळ्या जातीचे, सगळ्या टाईपचे लोक आहेत. स्टील वी आर लिव्हिंग हॅपीली. वी फाइंड युनिटी इन डायव्हर्सिटी. पाकिस्तान इस्लामिक कंट्री आहे, हिंदू खूप 1-2% पण नाही तिकडं. मग असं असताना सुद्धा तो देश फेल झालाय. त्याचं एकच कारण की त्या देशाचा पाया कमकुवत होता. मग पाया कमकुवत असतो म्हणजेच काय? ज्यावेळेस आपण म्हणतो की एखादा देश निर्माण होतो, एखादा देश निर्माण होतो आणि तो देश देश निर्माण झाल्यानंतर त्या देशाचा विकास होणार का त्याचा अधपतन होणार, या दोन गोष्टी ठरवतो की त्या गोष्टी त्या त्या देशाची स्थापना होताना नक्की ती कोणत्या पायावर झालेली. म्हणजे वेन इंडिया बिकेम इंडिपेंडेंट कंट्री, आर, त्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, डॉक्टर B.R. आंबेडकर ही वॉज द चेअरमन ऑफ दॅट कमिटी. त्यांनी 60 वेगळ्या वेगळ्या देशांच्या राज्याचा, राज्यघटनेचा अभ्यास केला. अँड आफ्टर स्टडिंग 60 डिफरंट कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ डिफरंट कंट्रीज, ही मेड आर ओन कॉन्स्टिट्यूशन. मग त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची तुमची घटना असावी. आणि याला खूप वेळ लागला, राईट. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 years 11 months अँड 18 days दिस वर्क वॉज गोइंग ऑन. आणि फायनली आपण पाहतो की आता स्वातंत्र्य मिळून जवळ 70-75 वर्ष झाले, तरी सुद्धा आपला देश एक चांगल्या, म्हणजे आपण म्हणू की सुस्थितीत आहे. डेव्हलपिंग कंट्री आणि जगातलं सगळ्यात मोठं मार्केट भारतामध्ये. मी तुम्हाला सांगायचा उद्देश एकच की कोणताही देश प्रगतीपथावर जातो, कोणता देश फेल होतो, याचं कारण राहतं की व्हॉट काइंड ऑफ बेस दॅट पर्टिक्युलर कंट्री हॅज गॉट, राईट. आता एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपल्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करतो. पाकिस्तानने सीज फायर केलं आणि लगेच 3 तासानंतर परत त्यांनी काय केलं? सीज फायरचं उल्लंघन केलं. त्याच्या की पाकिस्तान या देशामध्ये लष्करशाही, म्हणजे आपण म्हणतो, आपल्याकडे लोकशाही आहे. इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. आपल्या देशात देश चालवला जातो कोणाकडून? लोकप्रतिनिधीकडून. मग ते पंतप्रधान असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, आपण राष्ट्रपती आहेत, हे चालवतात. पाकिस्तानचं तसं नाहीये. पाकिस्तानचं सगळं जे काही शासन कंट्रोल करतं ते लष्कर कंट्रोल करतं. आर्मी कंट्रोल्स द नेशन. मग त्याच्यामुळे तिकडे अराजक आहे. मग हे असं का आहे? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही देशाचा विकास होतो किंवा त्याचा ऱ्हास होतो, त्याचं एकच कारण, व्हॉट काइंड ऑफ फाउंडेशन दॅट पर्टिक्युलर कंट्री हॅज गॉट. ठीक आहे. मग मला एका प्रश्न उत्तर द्या. भारताची लोकशाही ही संसदीय आहे का अध्यक्षीय? इज इट अ पार्लिमेंटरी डेमोक्रेसी? येस ऑर नो? म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा आपण पाहतो की अमेरिकेमध्ये सुद्धा लोकशाही आहे, भारतामध्ये सुद्धा लोकशाही आहे, बरोबर. इंग्लंडमध्ये सुद्धा आहे. मग कोणत्या प्रकारची लोकशाही भारतामध्ये आहे? आणि जगाचा विचार जर केलं तर आपण म्हणतो की ब्रिटन, म्हणजे इंग्लंड, या देशाला काय म्हणतो? लोकशाहीची जननी म्हणतो. सो दॅट वॉज द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड वेर डेमोक्रेसी वॉज प्रेव्हलंट. अँड फायनली आपण ते एक्सेप्ट केलं आणि इंडिया इज ऑल्सो डेमोक्रेटिक कंट्री. ठीक आहे. तर मी तुम्हाला
सांगायचा उद्देश हाच होता की इंडिया इज अ सक्सेसफुल कंट्री. त्याचं एकच कारण आहे, बिकॉज इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. इंडिया इज अ सक्सेसफुल डेमोक्रेटिक कंट्री बिकॉज ऑफ इट्स कॉन्स्टिट्यूशन. राईट. म्हणून कोणत्याही देशाची घटना डिसाईड करते की त्या देशाचं देशाची प्रगती होणार का अधोगती होणार. आता एक इम्पॉर्टंट पार्ट सांगतोय, नीट ऐका. वी हॅव गॉट अ फ्यू स्टुडंट्स फॉर फ्रॉम इंग्लिश मीडियम बॅकग्राऊंड ॲज वेल. सो व्हॉट आय हॅव डन, की एक पीपीटी मराठीमध्ये आणि सेम पीपीटी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण पाहायला मिळेल. मी तुम्हाला दाखवतो कसं ते. सपोज आता ही पीपीटी तुम्हाला मराठीमध्ये दिसते अँड सेम पीपीटी इज इन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश लँग्वेज ॲज वेल. तर त्या दोन्हींचा सुद्धा फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा एकच टॉपिक एकच कंटेंट डबल रिपीट होतोय त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील. ठीक आहे, आपण सुरुवात करतोय. रीड दिस स्लाइड केअरफुली. जी जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे. येस, वेलकम जागृती मॅम. वॉट एव्हर इज इम्पॉर्टंट ना, that has been highlighted, either highlighted or it is written in red ink, right? So I'm going to read it for you. Kindly pay attention. See, भारतीय राज्यघटना हा शासन संस्थेचा मूलभूत कायदा आहे. मूलभूत कायदा म्हणजेच काय रे? व्हॉट डज इट मीन बाय मूलभूत कायदा? इट्स अ काइंड ऑफ बेसिक लॉ. जसं मी तुम्हाला म्हटलं, कोणत्याही देशाची जी उभारणी होते एका बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होते, तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा कायदा भारतीय राज्यघटना हाच देशाचा मूलभूत कायदा आहे. आता याच्यामध्ये कोणत्याही सरकारचा कारभार योग्य प्रकारे चालवण्यासाठी एक चौकटबद्ध अशी रचना आवश्यक असते. राईट. म्हणजे संसदेचं नक्की काम काय असेल, राईट, पंतप्रधानांचं काम काय असेल, राष्ट्रपतींचं काम काय असेल, या सगळ्यांचं झाल्यानंतर कायदे निर्माण करणारी बॉडी कोणती, म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ, आणि याच्यामध्ये व्हॉट काइंड ऑफ कोऑर्डिनेशन इज गोइंग टू बी देअर. या सगळ्या गोष्टींची रचना, एक चौकटबद्ध रचना ज्या ठिकाणी असते त्याला आपण म्हणतो की एखाद्या संस्थेचा मूलभूत कायदा. म्हणजे भारतीय राज्यघटना हाच लोकशाहीचा मूलभूत कायदा आहे. म्हणजे भारतीय घटनाकारांनी सुंदर अशा राज्यघटनेची तरतूद केली आणि त्याच्यामुळे आपला देश व्यवस्थित प्रमाणित चालतोय, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिलं की यू कॅन मेक कंपॅरिझन बिटवीन पाकिस्तान अँड इंडिया. पाकिस्तान आणि भारतामध्ये जर तुम्ही तुलना केली तर कमी लोकसंख्येचा देश सुद्धा फेल होऊ शकतो आणि 150 कोटी जगातला सर्वात जास्त लोकसंख्येचा देश सुद्धा विकसित होऊ शकतो. दॅट इज ओनली बिकॉज वी हॅव गॉट दॅट काइंड ऑफ कॉन्स्टिट्यूशन. राईट. दॅट इज वाय इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेटिक कंट्री इन द वर्ल्ड. येते लक्षात. आणि ओल्डेस्ट डेमोक्रेटिक कंट्री कोणतं कोणतं आहे? इंग्लंडला आपण म्हणतो लोकशाहीची जननी, राईट का नाही? तसं विचार जर केलं तर ग्रीक राज्यामध्ये लोकशाही सुरुवातीला होती. पण इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेटिक कंट्री. वाय? बिकॉज इंडिया हॅज गॉट मोर दॅन 140 करोड पीपल लिव्हिंग इन इंडिया. ठीक आहे. मग मला सांगा, एक बीट सापडली. भारतीय राज्यघटनेला आपण काय म्हणतो? भारतीय राज्यघटनेला आपण मूलभूत कायदा म्हणतो. इंग्लिशमध्ये बघून घ्या एकदा काय म्हटलंय. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द बेसिक लॉ of Indian government. For any government to function properly, a structure is required. Structured म्हणजे well structured अशी रचना required असते. And for which our Indian constitution has made a provision, a beautiful constitution. And through this constitution, our government runs our country very well. म्हणजे तेच की आपल्या देशाचा चांगला कारभार चालवण्यासाठी एक राज्यघटना पाहिजे आणि ती राज्यघटना आपल्या घटनाकाराने अतिशय सुंदर बनवलेली आहे. And by using that constitution, we are running our country very much successfully. So that is the crux of this slide, that Indian constitution is the basic law. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा भारताचा मूलभूत कायदा कोणता? तर तुमचं उत्तर एकच पाहिजे, भारतीय राज्यघटना हा भारताचा मूलभूत कायदा आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हटलं जस्ट तुम्ही कंबाईनची तयारी करता, when you people are going to prepare for combined examination, mind it, there are very selective topics from this subject. खूप सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत, ते टॉपिक चांगले करा. मी तुम्हाला आता मेंटरशिप मध्ये काय ते एक पेपर पाठवलं होतं, आय होप तुमच्या लक्षात असेल. आणि त्याच्यावर मी फंडामेंटल राईट्स वर खूप जास्त क्वेश्चन्स विचारले होते. उद्देश माझा तोच होता की तुम्हाला तुम्हाला समजावं, यू शुड अंडरस्टँड द डेप्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉपिक.
कारण त्याच्यावर क्वेश्चन खूप जास्त डिटेलमध्ये विचारले जातात. कारण टॉपिकच कमी आहेत. देर आर व्हेरी लेस टॉपिक्स फ्रॉम पॉलिटी. सो यू हॅव टू स्टडी ऑल दोज टॉपिक्स इन अ डिटेल मॅनर. देन ओनली यू कॅन एक्सपेक्ट रिझल्ट. चांगल्या प्रकारे अभ्यास केला सगळ्या टॉपिकचा तरच तुम्हाला तो रिझल्ट मिळेल, नाहीतर तो रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. आता दिस वॉज अ काइंड ऑफ इंट्रोडक्शन. त्याला जवळजवळ मी नाही म्हटलं तरी 15 मिनिटं टाकले. आता सुरुवात करतोय. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो पोरांनो, प्रत्येकाने एक नोटबुक घ्यायचंय. सी व्हॉट काइंड ऑफ स्ट्रॅटेजी वी वर युझिंग वाईल स्टडिंग मराठी अँड इंग्लिश, इट वॉज कम्प्लिटली डिफरंट. नाव यू हॅव टू मेक युअर ओन नोटबुक. तुम्हाला स्वतःची एक नोटबुक बनवायची. समोर मोबाईल ठेवायचा. ऑफलाईनला येत आहे तुम्ही, ऑफलाईनला येताना बेंचवर बसताल. ऑनलाईन असताल तर ऑनलाईन तुम्हाला हेच लाईव्ह तुम्हाला दिसणार आहे. एक्सपेक्टेड हे तुमच्याकडे नोटबुक पाहिजे आणि त्या नोटबुक मध्ये तुम्हाला मी जे सांगतोय ते नोट डाऊन करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये, कारण मी तुम्हाला असं म्हणेल की रायटिंग वन्स इज लाईक रीडिंग थ्राइस. सो इट वॉज नॉट पॉसिबल इन केस ऑफ इंग्लिश अँड मराठी बिकॉज कंटेंट वॉज टू मच. बट पॉलिटी के लिए पॉसिबल आहे बिकॉज पॉलिटी मध्ये महत्वाचे फॅक्ट्स आहेत. देर आर अ पर्टिक्युलर बीट्स, दोज हॅव टू बी रिमेंबर्ड फॉर अ लॉंगर टाइम टिल यू पास दॅट एक्झाम. तर मी जे सांगतोय ते करा. मेक अ सेपरेट नोटबुक फॉर इंग्लिश, सॉरी इंडियन पॉलिटी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी लिहू शकता. सुरुवात बघा मी काय म्हटलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 साली, म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली. कोणी मला सांगेल का रे, भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. And we celebrate two important days. The first one is 15th of August and the second one is 26th of January. याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो, याला आपण गणराज्य दिन म्हणतो. कॅन एनीबडी मेन्शन वाय इज इट कॉल्ड प्रजासत्ताक दिन? त्याला प्रजासत्ताक दिन का म्हणायचं, त्याला गणराज्य दिन का म्हणायचं? चॅटबॉक्स मध्ये सांगू शकता का कोणी मला? येस. हम्म. का म्हणायचं त्याला प्रजासत्ताक? वाय इज इट कॉल्ड प्रजासत्ताक दिन? स्वातंत्र्य तर आपल्याला आजच मिळालं ना. वी गॉट इंडिपेंडेंट इन 1947. मग प्रजेचं राज्य याला एक 3 वर्ष का लागली? कोणी सांगू शकेल? येस. ओके. बिकॉज 26 ऑफ January 1950 it was the date when we started implementation of Indian constitution. But that is the but that is not the exact reason. My question is that why is it called प्रजासत्ताक दिन? Why is it called गणराज्य दिन? 26 जानेवारीला गणराज्य दिन का म्हणायचं? कारण लक्षात ठेवा, लोकांनी, येस लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांकडून चालवलेलं गेलेलं शासन म्हणजे लोकशाही. बरोबर का नाही? लोकांचं राज्य आलं. सी, ज्यावेळेस आपण म्हटलं की, मी तुम्हाला असं म्हटलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द बेसिक लॉ ऑफ आर कंट्री. मूलभूत कायदा आपल्या तो देशाचा मूलभूत कायदा आहे. तो आला म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनवली कोणी माहितीये का? डू यू हॅव एनी आयडिया? घटना समिती, वॉट एव्हर कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली दॅट वी हॅड, वॉज इट सिलेक्टेड और इलेक्टेड डायरेक्टली और इनडायरेक्टली? त्याची निवड डायरेक्टली केली होती का इनडायरेक्टली केली होती घटना समितीची? माहितीये कोणाला? येस. एनी आयडिया यू हॅव रिगार्डिंग दिस? डायरेक्टली, जसं आपण आता आपण काय करतो, निवड करतो, बरोबर का नाही, आपल्या लोकप्रतिनिधींची. तसे घटना समितीचे सदस्य कसे निवडले गेले होते, डायरेक्टली और इनडायरेक्टली? एक लक्षात ठेवा, भारत स्वतंत्र झाला 1947 ला, आणि पहिलं जे सार्वत्रिक इलेक्शन झाले ना, माइंड इट, द फर्स्ट इलेक्शन टुक प्लेस इन 1952. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं इलेक्शन झालं ते 1952 साली. सो इफ यू पीपल आर थिंकिंग दॅट दिस कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर्स डायरेक्टली सिलेक्टेड होते, तर नव्हते. दे दोज वर इनडायरेक्टली सिलेक्टेड, इनडायरेक्टली इलेक्टेड, ज्याला आपण म्हणतो अप्रत्यक्षपणे निवडले गेलेले होते. मग ते नक्की कसे ते मी सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मी असं म्हणेल, 1935चा कायदा
राईट. इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट 1935, अकॉर्डिंग टू दॅट 1937 मध्ये इलेक्शन झालते. त्याच प्रकारचे इलेक्शन परत 1946 ला झाले. त्यातून जे निवडले गेले होते त्याच्यामध्ये काही मुस्लिम लीग, हॅव यू हर्ड अबाउट मुस्लिम लीग? बॅरिस्टर जिनाकी पार्टी, मुस्लिम लीग होतं, इंडियन काँग्रेस होतं, इंडियन नॅशनल काँग्रेस होतं. आणि त्याच्यातून जे निवडले गेले होते ते ऑलरेडी होते. तर त्यांना सांगितलं की आप में से कुछ लोगों को चुन के भेजो उस पे. म्हणजे व्हॉट एव्हर मेंबर्स दॅट वी हॅड ऑन इंडिया ऑफ दिस कॉन्स्टिट्युशनल बॉडी, दोज वर इनडायरेक्टली इलेक्टेड, नॉट डायरेक्टली. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर झालं मी काय सांगतोय? ठीक आहे. आता बघा, 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950, इट इज नोन ॲज अ रिपब्लिक डे ऑफ इंडिया बिकॉज हिअर वी स्टार्टेड गव्हर्निंग कंट्री, आवर ओन कंट्री, विथ द हेल्प ऑफ पीपल. आणि त्या लोकांच्या इच्छांचं प्रतिबिंब म्हणजेच भारतीय राज्यघटना होती. सो इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज टेकन ॲज द डे ऑफ रिपब्लिकन डे ऑफ इंडिया, राईट. आता या घटनेमध्ये काय होतं? फर्स्ट होतं, या घटनेमध्ये एक प्रास्ताविका, प्रास्ताविका म्हणजे आपण ज्याला इंट्रोडक्शन म्हणतो, प्रास्ताविका इज ऑल्सो कॉल्ड इंट्रोडक्शन, बट इन इंग्लिश लँग्वेज कॉल्ड प्रिएम्बल. बघा, याच्यावर खूप महत्वाचे क्वेश्चन्स आहेत की भारतीय राज्यघटना जी तुम्ही आपण आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये एक प्रास्ताविका आहे. आणि प्रस्ताविका, इज इट अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट? म्हणजे प्रस्ताविका ही भारतीय राज्यघटनेचा पार्ट आहे किंवा नाही, याच्यावर कितीतरी वर्ष खलबत झालेले आहेत. सो मेनी कोर्ट केसेस वर पेंडिंग अँड डिफरंट काइंड ऑफ वर्डिक्ट्स वर गिवन, की प्रस्ताविका हा त्याचा भाग आहे किंवा नाही. अशा प्रकारे त्याच्यावर बरेचसे खटल्यांनी निकाल दिले, ते आपण खटले सगळे पाहणार आहोत. आता भारतीय राज्यघटनेमध्ये एक प्रस्ताविका, 25 पार्ट्स, 25 भाग आणि 12 शेड्यूल्स, ज्याला अनुसूची आपण म्हणतो, राईट. अशा सर्वप्रथम अशी रचना होती. आणि काळानुसार त्याच्यामध्ये अनेक बदल झाले. आता अनेक बदल झाले म्हणजेच काय? बघा, मी काय सांगतो नीट ऐका. अनेक बदल झाले म्हणजे ज्यावेळेस घटना निर्माण करण्यात आली होती त्यावेळेसचे नियम आणि आत्ताचे नियम याच्यामध्ये फरक असतो का नाही? म्हणजे काळानुसार काही गोष्टी बदलतात आणि काळानुसार आपल्यालाही बदलावं लागतं. उदाहरणार्थ, ट्रिपल तलाक तुम्ही ऐकलं असेल. हॅव यू हर्ड अबाउट हिंदू कोड बिल? एनीबडी नोज अबाउट हिंदू कोड बिल? ऐकलंय का हिंदू कोड बिल कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता बिकॉज हिंदू कोड बिल वॉज नॉट सँक्शन बाय इंडियन पार्लिमेंट. म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटने हिंदू कोड बिलला विरोध केला, म्हणजे बाबा होऊ शकत नाही, काही लोकांचा विरोध होता. आणि त्याच्यामुळे आंबेडकरांनी काय केलं तर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता भारतीय राज्यघटनेचे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन कोण होते? ही वॉज द चेअरमन डॉक्टर बी आर आंबेडकर, राईट. पण त्यांचंच असं म्हणणं होतं की कोणतीही गोष्ट शाश्वत नसते. ऍज टाइम पासेस, अकॉर्डिंग टू डिमांड्स, वी हॅव टू मेक चेंजेस इन आवर ओन ओन कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. म्हणजे काळाच्या बदलानुसार आपल्या राज्यघटनेमध्ये बदल करावा लागेल. आणि त्यालाच आपण घटना दुरुस्ती असं म्हणतो. म्हणजे जरी सुरुवातीला एक प्रस्ताविका, 25 भाग, राईट, 395 कलम होती, 395 आर्टिकल्स वर देर, काळानुसार त्याच्यामध्ये काही बदल झाले आणि या घटना दुरुस्त्या त्या वेळेशी सुसंगत अशा करण्यात आल्या. ठीक आहे, बघा एकदा पाहून घ्या. आता ही स्लाइड तुम्हाला इंग्लिश मध्ये दाखवतोय मी. सेम कंटेंट इज देअर, नथिंग इज डिफिकल्ट. बघा, it came into force on 26th of January 1950 after India gained independence. It was first constituted as a preamble, and 25 parts were there and 12 schedules were there, and 395 articles were at the beginning of it. And as we needed, we made some important constitutional amendments and changes occasionally, right? Any doubt about this? इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला की कशा कशा प्रकारे भारतीय राज्यघटनेची सुरुवातीची अवस्था होती? गणराज्य का म्हणायचं? वाय इज इट कॉल्ड रिपब्लिक डे? आणि त्याच्यामध्ये चेंजेस का झाले? बिकॉज ॲट टाइम पासेस, अकॉर्डिंग टू टाइम्स डिमांड, वी हॅव टू मेक सम चेंजेस इन इट. ठीक आहे, एनी डाऊट सो फार? इथपर्यंत काय डाऊट आहे का कोणाला? विचारा, डाऊट असेल, नसेल क्लिअर म्हणा.
हम्म अवघड आहे, सोपा पार्ट आहे, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. आता महत्वाचं आहे. नाव दिस इम्पॉर्टंट. सी, जसे मी तुम्हाला म्हटलं, दोन प्रकारच्या लोकशाही असतात. एक असते अध्यक्षीय आणि दुसरी असते संसदीय. आणि ज्याला आपण भारताची जी म्हणतो ना, भारताची लोकशाही संसदीय लोकशाही आहे. संसद म्हणजेच काय? पार्लिमेंट इज इन्व्हॉल्ड इन इट. नाउ व्हॉट डज इट मीन पार्लिमेंट? पार्लिमेंट म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. लोकसभा, राज्यसभा अँड राष्ट्रपती. चेक करा. सो दिस इज वन इम्पॉर्टंट फॅक्ट. भारताने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे. दिस समथिंग दॅट यू आर गोइंग टू रिमेंबर. कशाचा? संसदीय शासन पद्धती. संसद म्हणजेच काय? लोकसभा, राज्यसभा हे दोन मिळून आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपती. म्हणजे ज्या प्रकारचा कायदा तुम्हाला करायचा आहे, एनी काइंड ऑफ लॉ दॅट यू हॅव टू मेक, इट हॅज टू बी पास्ड बाय दिस लोकसभा अँड राज्यसभा. म्हणजे लोकसभेने आणि राज्यसभेने तो कायदा सँक्शन केल्यानंतर फायनली आफ्टर आफ्टर सायनिंग बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इट बिकम्स अ लॉ. म्हणजे लोकशाहीमध्ये जर तुम्हाला एखादा कायदा करायचा आहे, तर तो कायदा पास होण्यासाठी तुम्हाला संसदेने तो मान्य करावा लागतो. तो मान्य केल्यानंतर त्याला राष्ट्रपती सही लागते. मग ते बिल कायद्यामध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. परंतु या व्यवस्थेमध्ये एक नामधारी प्रमुख असतो. नामधारी मतलब क्या? उसको कोई व्हॅल्यू नाही होता. ज्याला आपण म्हणतो नामच फक्त मोठं, काम काही नाही. त्याला आपण कार्यकारी प्रमुख असं सुद्धा म्हणतो. बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात, राष्ट्रपती हे भारताचे कार्यकारी प्रमुख आहेत, येस ऑर नो? येस ऑर नो? राष्ट्रपती हे भारताचे कार्यकारी प्रमुख आहेत. लोकांना वाटतं कार्यकारी मतलब कार्य करणारे. नाही, चूक. कार्यकारी मतलब नामधारी. आणि इसका अपोजिट काय आहे? अपोजिट आहे त्याचा वास्तविक प्रमुख. वास्तविक प्रमुख कोण असतो सांगा मला? कोण असतो? पंतप्रधान असतो. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती राष्ट्रपति हा नामधारी है. नामधारी मतलब क्या? उसके नाम को ही सिर्फ वैल्यू है, उसको वैल्यू नहीं होती. राष्ट्रपति हैज टू टेक इट्स हिज डिसीजन अकॉर्डिंग टू द प्राइम मिनिस्टर अँड मिनिस्टर्स. म्हणजे प्राइम मिनिस्टर आणि मिनिस्टर सांगतील तसंच राष्ट्रपतीला निर्णय घ्यावा लागतो. तुम्हाला हे माहिती आहे का? तिन्ही दलांचा सरसेनापती कोण रे? हु इज द सुप्रीम कमांडर ऑफ थ्री? येस, आर्मी नेवी का सुप्रीम कमांडर कौन है? यस, हु इज द सुप्रीम कमांडर? राष्ट्रपती. राष्ट्रपती सुप्रीम कमांडर, बरोबर ना? म्हणजे सी, मी काय सांगतो नीट ऐका. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, ज्याला आपण म्हणतो की पायदळ असेल, हवाई दल असेल आणि आपलं नौदल असेल, या तिन्हींचा प्रमुख आहे ना राष्ट्रपती आहे. म्हणजे एखाद्या देशाशी जर युद्ध करायचं असेल ना, इफ यू वॉन्ट टू वेज अ वॉर अगेन्स्ट एनी पर्टिक्युलर कंट्री ना, इट हॅज टू बी डन बाय राष्ट्रपती ओनली. प्रेसिडेंटला ते अधिकार राहतात, पण प्रेसिडेंट स्वतः तो निर्णय घेऊ शकत नाही. प्रेसिडेंट हिमसेल्फ कॅनॉट टेक दॅट डिसिजन. म्हणजे समजा उद्या राष्ट्रपतींना वाटलं चला पाकिस्तानचा हल्ला करू, मी तिन्ही दलाचा सरसेनापती, तसं नाही होत. तो निर्णय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने मान्य केला पाहिजे आणि त्यांनी सूचना केल्यानंतरच ते झालं पाहिजे. म्हणून भारतामध्ये पंतप्रधानांचं पद हे वास्तविक मानलं जातं, सुप्रीम मानलं जातं. म्हणून पंतप्रधान हा काय असतो? देशाचा वास्तविक प्रमुख असतो व त्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ पूर्ण देशाचा कारभार पाहत असते. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? तो खालील विधानचा विचार करा. राष्ट्रपती भारताचा कार्यकारी प्रमुख असतो, येस और नो? येस. तो कार्यकारी मतलब कार्य करणारा, ऐसे आप मीनिंग अगर लेते हो तो इसका मतलब आप गलत कर रहे हो. नामधारी मतलब कार्यकारी, आणि वास्तविक मतलब क्या? ही इज द रियल हेड ऑफ पर्टिकुलर कंट्री अँड ही इज द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया.
चेक करा, इंग्लिश में सांगतोय, इंग्लिश वाले देखो यहाँ पे। जागृति मैम, इंडिया हैज adopted parliamentary system of government. In our system, government, the Rashtrapati, he is a nominal head. He is also called executive head. So राष्ट्रपतीला आपण काय म्हणतो? नॉमिनल हेड, एक्झिक्युटिव्ह हेड. ही इज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, उसको बोले जाते हैं राष्ट्रपति. एंड द रियल हेड ऑफ द गवर्नमेंट ऑफ इंडिया इज द प्राइम मिनिस्टर. रियल हेड कौन है? प्रधानमंत्री है. एंड अंडर हिज लीडरशिप द कैबिनेट लुक्स आफ्टर द अफेयर्स ऑफ एंटायर कंट्री. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? मराठीमध्ये पण सांगितलं, इंग्लिश मध्ये पण सांगितलं. दॅट प्राइम मिनिस्टर इज गोइंग टू बी द रियल हेड and all important and crucial decisions are taken under his own leadership. President has got only signatory authority. So whatever bills have been passed by the parliament, those have to be signed by the राष्ट्रपती. म्हणून राष्ट्रपतीला कधी वास्तविक प्रमुख म्हणायचं नाही. राष्ट्रपती मानाचं पद आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड बघा पुरांनो. ऐकून घ्या. ठीक आहे. भारत हा अनेक राज्यांचा संघ. आता एक लक्षात ठेवा, मला सांगा, अमेरिका मोठा का भारत मोठा? कोण सांगेल मला? विच इज द बिगर कंट्री, अमेरिका और इंडिया? अमेरिका हॅज गॉट 50 स्टेट्स इन इट. लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत पोरांनो. किती? 50. आपल्या भारतामध्ये 28-30. अमेरिकेचं क्षेत्रफळ पण खूप मोठे, एरिया वाईज अमेरिका इज बिगर. मला सांगा, ज्यावेळेस भारताची स्थापना, भारत ज्यावेळेस अस्तित्वात आला, मी बघा काय म्हणतोय, ब्रिटिश लेफ्ट इंडिया इन 1947. इंग्रज भारतातून गेले 1947 मध्ये. त्याच प्रकारची क्रांती अमेरिकेमध्ये सुद्धा झाली होती 1776 साली. राईट. अमेरिका दोन पार्ट आहेत, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत, 50 स्टेट्स. आणि या राज्यांमध्ये ही राज्य, वेगवेगळी राज्य एकत्र आलेत, वेगवेगळी राज्य एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की वी विल बी लाईक वन कंट्री. तो वेगळे 50 राज्य एकत्र आले आणि एक देश तयार झाला, अमेरिका. भारताचं उलटे. भारतामध्ये सॉरी, एक पूर्ण देश होता आणि त्याची राज्यामध्ये विभागणी झाली. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ गुजरात अँड महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि गुजरात पहिले एकच होतं, राईट. 1956 पर्यंत मध्ये तो सुरुवातीला एकच होतं, द्विभाषिक होतं. 1960 मध्ये ते तुटलं, वेगवेगळं झालं, राईट. आत्ताच यूपी बरोबर, बिहार असेल, झारखंड असेल, त्याच्यानंतर असे जे देश आहेत, सॉरी जे राज्य आहेत, ते तुटून वेगळे झालेले आहेत. आताच अलीकडचं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, एक राज्य होतं, दोन भाग झाले त्याचे. थोडक्यामध्ये आपल्या देशामध्ये व्हॉट एव्हर स्टेट्स वी हॅव ना, ते देशाचा पार्ट म्हणून विभागले गेलेत. त्याच्यामुळं भारतामध्ये कोणत्या सुद्धा राज्याला फुटून जाण्याचा अधिकार नाही. बघा मी काय सांगतोय. म्हणजे महाराष्ट्र इज अ डेव्हलप स्टेट. तुम्ही जर तुलना केली यूपी आणि बिहारशी ना, तर महाराष्ट्र जास्त रेव्हेन्यू देतं सरकारला, जास्त रेव्हेन्यू देतं. आणि तुलनेने सरकार त्यांना 5% देतं आणि घेतं 20%. So we give 20% and in return we get only 5%. मग महाराष्ट्र म्हणलं नाही नाही, काय आम्हाला वेगळं व्हायचं, चालेल का? इज इट पॉसिबल? असं म्हणता सुद्धा येत नाही. त्याला ऍक्ट ऑफ सेडिशन म्हणतात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. असं म्हणता येत नाही. भारतातून फुटून जाण्याचा इवन तसा विचार व्यक्त करण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. म्हणजे 1948 मध्ये, सॉरी 84 मध्ये इंदिरा गांधींची जी हत्या झाली, याच कारणामुळे झाली होती. पंजाबच्या लोकांना खलिस्तान वेगळा हवा होता, साऊथला गेलं त्यांना द्रविडिस्तान वेगळा हवा होता, पण त्या गोष्टी मान्य नाहीत. म्हणून प्रत्येक आपल्या देशामध्ये काय आहे, सॉरी, सेंट्रल लेवलला कोणतंही केंद्र सरकार आहे आणि प्रत्येक राज्याच्या लेवलला एक वेगळं सरकार असतं, आपण घटक राज्य सरकार असं म्हणतो. तुम्ही लिहिताय का रे? मी जे सांगतो ते लिहिताय का? आर यू रायटिंग ऑल दिस थिंग्स?
का नाही लिहित? शॉर्ट मध्ये लिहिलं तर बरं होईल पोरांनो. लिहिलंय का नाही लिहिलं? व्हेरी गुड पूजा मॅम, हे लिहून घ्या पोरांनो. ऍटलिस्ट जे काय मी शॉर्ट म्हणजे रेड रेड इंक मध्ये जे लिहिले ना ते तरी लिहा. येस. हार्दिक, वेट. हार्दिक, एम आय ऑडिबल? हार्दिक, आवाज येतोय माझा क्लिअर? येस. यू आर नॉट ऑडिबल, हा मतलब यू हॅव टू. येस. हार्दिक, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज क्लिअर येतोय? यू जॉईन लेट. क्लिअर? ठीक आहे. या सगळ्या पीपीडी आय एम गोइंग टू अपलोड ऑन ऍप ऍज वेल. या सगळ्या पीपीडी अपलोड होतील ऍपवर सुद्धा, डोंट वरी अबाउट इट. पण मला असं म्हणणं आहे की आय वॉन्ट यू पीपल टू मेक युअर ओन नोट्स अँड आय अश्युअर यू नथिंग विल बी आउट ऑफ दॅट. त्याच्या बाहेरचं काही नसेल पोरा. ठीक आहे, चलो नेक्स्ट देखो. प्रत्येक शासन व्यवस्थेत 3 प्रमुख अंगे असतात. म्हणजे लेट इट बी सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट. 3 इम्पॉर्टंट बॉडीज आर देअर. द फर्स्ट वन इज कायदे मंडळ. त्या पहिल्याला आपण कायदे मंडळ म्हणतो, ज्याला आपण कायदेकारी मंडळ म्हणतो. कायदा म्हणजेच काय रे? लॉ. लॉ मेकिंग बॉडीज. तर लॉ मेकिंग बॉडीज केंद्रावर कोण आहेत मग? लोकसभा, राज्यसभा. राईट. राज्यावर कोण आहे? विधानसभा, विधान परिषद. द नेक्स्ट वन इज कार्यकारी मंडळ. समजून सांगतो, नीट ऐका. सपोज मला एखादा कायदा बनवायचा आहे. मग मी काय करतो, ते बिल सादर करतो लोकसभेमध्ये. आय एम गोइंग टू प्रेझेंट दॅट बिल इन लोकसभा और राज्यसभा. लोकसभा अँड राज्यसभा सँक्शन्स दॅट बिल. त्यांचं कामच असतं कायदे करणे. कोणते कायदे करणे? विच आर गुड फॉर आर सिटीजन्स. सिटीजन वेलफेअरचे कायदे करण्याचं काम ते करतं. And whatever laws have been passed, whatever laws have been made by the parliament, those are signed by राष्ट्रपती. Then it becomes a law. आणि तो कायदा, whatever जो कायदा तयार झालाय त्याची अंमलबजावणी करणे, त्याचं इम्प्लिमेंटेशन काम करणे. ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी कोण पाहिजे? पंतप्रधान पाहिजे, राष्ट्रपती पाहिजे, मंत्रिमंडळ पाहिजे. मंत्रिमंडळ स्वतः जाऊन काम करतात का रे? मला सांगा. कोणता मंत्री जाऊन काम करतो का खाली? हॅव यू सीन एनी मिनिस्टर ही इज वर्किंग ऍट द बॉटम लाईन? येस. म्हणजे when you people are going to start working as an officer in Indian government or in state government, तुम्ही कोणत्या लेवलला काम करणार? आर यू गोइंग टू वर्क ऍट दिस लेवल और दिस लेवल? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ और न्याय मंडळ? तुम्ही कशाचा पार्ट असणार आहे? कोण सांगेल मला? यू आर गोइंग टू बी पार्ट ऑफ व्हॉट? यू आर गोइंग टू बी द पार्ट ऑफ कार्यकारी मंडळ. इम्प्लिमेंटेशन म्हणजे इम्प्लिमेंटेशन करायचं काम कोण करतं पोरांनो? इम्प्लिमेंटेशन काम करायचं काम करतं मंत्रिमंडळ. बघा, तुम्ही ऐकलं असेल, प्रत्येकाला वाटतं मी आय ए एस व्हावं. आय ए एस इज द अल्टिमेट पोस्ट. डू यू नो वाय? बिकॉज आय ए एस च्या वर, आय एसच्या ज्याला आपण कलेक्टर म्हणतो, त्याच्या अंडर काम करणारे सगळे डिपार्टमेंट असतात. म्हणजे जिल्हा लेवलला पोलीस डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, राईट, ग्राम प्रशासन असेल, असे सगळे डिपार्टमेंट्स काम करतात. आणि इन ऑर्डर टू वर्क इन दॅट डिपार्टमेंट वी नीड ऑफिसर्स. म्हणजे व्हॉट एव्हर लॉज हॅव बीन मेड, जे काही कायदे बनवलेत, ते लोककल्याणकारी कायदे राबवण्याची अंतिम जबाबदारी कोणाची असते? तर अंतिम जबाबदारी असते लोकप्रतिनिधींची. पण लोकप्रतिनिधी सगळं काम करू शकत नाही. दे आर पीपल रिप्रेझेंटेटिव्ह, सो दे नीड वर्क फोर्स. सो दॅट इज वाय वी हॅव गॉट युपीएससी अँड एमपीएससी. तुमचं काम तेच राहणार आहे, सरकारच्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवणे. उदाहरणार्थ, लेट्स टेक एन एक्झाम्पल. इन 2005 राष्ट्रीय रोजगार हमी योजना, नॅशनल
एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम वॉज लॉन्च्ड. इट वॉज नाव इट इज अ लॉ. इट्स अ लॉ. कायदा येतो आणि त्या कायद्यानुसार तुम्हाला रोजगार द्यावाच लागतो. पण मला सांगा, आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये एक रोजगार मंत्री असतो आणि हा रोजगार हमी कायदा गाव पातळीवर कोण राबवतं? तलाठी राबवतो. गाव पातळीवर कोण राबवतो? तलाठी राबवतो. त्याला ग्रामसेवक हेल्प करतो. ऍट तालुका लेवल तहसीलदार इज देअर. ऍट डिस्ट्रिक्ट लेवल कलेक्टर इज देअर. ऍट डिव्हिजन लेवल डिव्हिजनल कमिशनर इज देअर. अँड ऍट द स्टेट लेवल चीफ सेक्रेटरी इज देअर. म्हणजे ज्याला आपण रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणू. म्हणून तुमचं काम याच्यामध्ये येतं. यू पीपल वेन यू आर गोइंग टू वर्क स्टार्ट वर्किंग एज अन ऑफिसर, यू आर गोइंग टू बी इन द सेकंड कार्यकारी मंडळ. आता नीट ऐका मी काय सांगतोय. सपोज मी राष्ट्रपती, बघा मी काय म्हणतोय, आय एम द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राईट. लोकसभा अँड राज्यसभा पास्ट बिल अँड आय साइंड इट. इट हॅज बिकम अ लॉ नाव. तो लॉ झाला तयार. पण व्हॉट एव्हर लॉ हॅज बीन पास्ड बाय द गव्हर्नमेंट ना, तो लॉ, तो कायदा इज नॉट गुड फॉर पीपल एट ऑल. बिकॉज ऑफ दॅट लॉ वी फाइंड द व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स ऑफ पीपल. म्हणजे मी असा एखादा कोणता कायदा केला, सरकारने कायदा केला आणि त्या कायदा केल्यामुळे गरीब लोकांचं, गरीब जनतेचं फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होतंय. किंवा किंवा लॉ इज गुड बट इम्प्लिमेंटेशन बॉडी आहे ना ती करप्ट आहे. इम्प्लिमेंटेशन इज नॉट बिंग डन प्रॉपरली. तरी सगळं व्यवस्थित होतंय का नाही, इज एव्हरीथिंग ऑल इज वेल आहे का नाही, हे बघण्याचं काम कोण करतं? तर न्याय व्यवस्था करतं. म्हणजे आपण पाहतो ना, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. हॅव यू हर्ड अबाउट PIL? पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन होते, राईट. म्हणजे सरकारने केलेला कायदा योग्य की अयोग्य हे बघण्याचं काम कोण करतं? न्याय व्यवस्था करतं. सामान्य माणसावर अन्याय होतोय का नाही बघण्याचं काम कोण करतं? न्याय व्यवस्था करतं. अँड देअर हॅज टू बी coordination. It's a kind of a work of coordination among these three bodies. आणि या तिन्हींचं काम कशा प्रकारे चाललंय हे सांगायचं काम अजून एक करतं, त्याला आपण म्हणतो प्रसार माध्यमे. ज्याला आपण म्हणतो न्यूजपेपर, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया. म्हणून हे लोकशाहीचे चार स्तंभ असतात: कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, 4 इम्पॉर्टंट पिलर्स ऑफ एनी डेमोक्रेसी, राईट. फर्स्ट कोणती? लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, एक्झिक्युटिव्ह बॉडी, ज्युडिशियरी सिस्टीम अँड लास्ट वन इज मीडिया. पण मीडिया इज नॉट अ पार्ट ऑफ ऑफिशियल, इट्स नॉट पार्ट ऑफ इट. म्हणून तीनच प्रमुख अंग असतात: कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. कायदे मंडळ म्हणजेच काय? कायदा करणारी बॉडी, लोकसभा, राज्यसभा. कार्यकारी मीन्स एक्झिक्युशन ऑफ दॅट लॉ. मिनिस्टर, चीफ मिनिस्टर एंड ऑल ऑफिसर्स दे आर इन कार्यकारी मंडल, एग्जीक्यूटिव बॉडी. एंड वो सब अच्छे से काम कर रहे हैं कि नहीं ये देखने का काम कौन करता है? पार्लिमेंट, सॉरी, ज्युडिशियरी सिस्टम करता है. ठीक है. एकदा इंग्लिश मध्ये वो बघून घ्या, इंग्लिश वाले. जस्ट रीड इट केअरफुल, इंग्लिश वाले. आई एम गोइंग टू रीड इट फॉर यू. सिंस इंडिया इज अ यूनियन ऑफ स्टेट्स, देर इज वन सेंट्रल गवर्नमेंट, एक दिल्ली का सेंट्रल गवर्नमेंट है, राइट. एंड देर आर स्टेट गवर्नमेंट्स एट द स्टेट लेवल. स्टेट लेवल स्टेट गवर्नमेंट है, राइट. Accordingly, in every system of government, we see three types of major organs. Which are those three? First one is legislative board, that is called Lok Sabha and Rajya Sabha and Rashtrapati. Executive board. Executive board means what? Executive board, Pradhan Mantri, Prime Minister, his ministers, and all infrastructure. What we can say, executive bodies. And the last one is judicial system, that is Supreme Court, High Court, and all subordinate courts. So, same kind of hierarchy that we are going to have at the central level as well as at the state level. Is that clear? Any doubt about this? Clear असेल clear म्हणा, पुरण doubt असेल doubt विचारा. Three important bodies. लेजिस्लेटिव्ह बोर्ड का काम क्या होता है? लेजिस्लेटिव्ह काम काय असतं? टू मेक अ लॉ.
एग्जीक्यूटिव बोर्ड का काम क्या होता है? वट एवर लॉ इज मेड, इम्प्लीमेंटेशन हैज टू बी डन। तो इम्प्लीमेंटेशन करने का काम उनका होता है। और दोनों ने काम अच्छे से किया कि नहीं, जो लॉ बनाया गया वो लोक हित में है कि नहीं, इज इट इन द फेवर ऑफ पीपल, is it violating the basic fundamental rights or not? So all these things are going to be checked by judicial system of India. So judicial system में Supreme Court, High Court, District Courts, Taluka Courts, all different types of courts come into that category. I hope it's clear now. Let's move to the next one, guys. Okay, now see. मैं थोड़ा छोटा करतो. Yes. Is it visible? चेक करा. आता आपण पाहतोय कायदे मंडळ. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, अभी यहाँ पे लिख के दिया है. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट. राईट. भारताचे कायदे मंडळ म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा. सो व्हाट इज कायदे मंडळ? कायदे मंडळ मीन्स जो कायदा बनाता है तो लोकसभा एक आहे आणि राज्यसभा एक आहे. राईट. हे कायदे पारित करायचं काम करतात. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह का वरिष्ठ? कोण सांगेल मला? लोकसभा हे लोअर हाऊस आहे, कनिष्ठ सभागृह आहे, लक्षात ठेवा. राज्यसभा हे वरिष्ठ आहे, अप्पर हाऊस आहे, लक्षात ठेवा. ते कनिष्ठ का म्हणायचं आणि त्याला वरिष्ठ का म्हणायचं, दॅट इज समथिंग दॅट वी आर गोइंग टू डिस्कस वेन वी आर गोइंग टू स्टडी लोकसभा इन डिटेल. ठीक आहे. सो कायदे मंडळात कोण येतं? लोकसभा आणि राज्यसभा. हे काय करतं? कायदे पारित करण्याचं काम करतं. इट सँक्शन्स लॉ. अँड पारित झालेले कायदे लोक कल्याणासाठी अंमलबजावणी करायचं काम कार्यकारी मंडळ करतं. So whatever laws have been passed by the parliament, the implementation of those laws has to be done properly, and that is done by the executive body. आणि याच्यामध्ये कोण येतं? कार्यकारी मंडळामध्ये कार्य करणारे राष्ट्रपती, पंतप्रधान. राईट. कार्यकारी मंडळ पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी दे नीड ब्युरोक्रॅट्स. So you all are going to be a part of this कार्यकारी मंडळ. ठीक आहे. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा तंटा, तंटा मतलब कोई झगड़ा हुआ, की इफ एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम इज देअर, केंद्र राज्य पातळीवर किंवा कोणत्याही प्रकारचा तंटा निर्माण झाल्यास तंटा निवारण्याचं काम भारतातील न्यायव्यवस्था करते. म्हणजे दोन राज्यांमध्ये प्रॉब्लेम झाला. लेट्स टेक एन एक्झाम्पल. बघा, महाराष्ट्र आणि कर्नाटक, बेळगावचा प्रॉब्लेम कितीतरी वर्षापासून पेंडिंग आहे, की बेळगावची लोक, ते बेळगाव आपलं का त्यांचं? तर राज्य आहे कर्नाटकमध्ये, सॉरी तो जिल्हा आहे कर्नाटकमध्ये, पण लोक बोलतात मराठी. मग या प्रकारचा प्रॉब्लेम जर असेल, तो राज्यांमधला प्रॉब्लेम असेल, तर सोडवायचं काम न्यायव्यवस्थाच करते. बनवलेला कायदा योग्य की अयोग्य सांगण्याचं काम कोण करते? न्यायव्यवस्था करते. व्हॉट एव्हर लॉ हॅज बीन पास्ड, इज इट अकॉर्डिंग टू द फ्रेमवर्क ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन और नॉट? Is it violating the basic fundamental rights of common people or not? That is decided by judiciary system of India. हे लक्षात ठेवा. बरोबर. तर या तिन्हींचा रोल इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. ऑल दीज थ्री आर इम्पॉर्टंट फॉर आर इंडियन डेमोक्रेसी. डू यू वॉन्ट टू राइट डाउन दिस? लिख के हो गया क्या आपका? लिहायचंय का? लिहायचं लिहून घ्या. झालं की पटपट डन म्हणा पोरांनो. उसके बाद में इंग्लिश वाले भी देखेंगे, किंवा डायरेक्ट स्क्रीनशॉट घ्या, चालेल. पूजा मॅम झालं? व्हेरी गुड. डोंट वरी. ऍपवर हे हा पूर्ण पूर्ण जो आहे ना, आता हे रेकॉर्डिंग हे अपलोड होणार कुठं? ऍपवर. यू कॅन वॉच इट सेव्हरल टाइम्स. 1 वर्ष बघू शकता तुम्ही. वेगळं काही करू नका, याच्या बाहेरचं येणारच नाही काय. ठीक आहे. बघा, इंग्लिश वाले, इंग्लिश मीडियम स्टुडंट्स, प्लीज पे अटेन्शन. द लेजिस्लेचर ऑफ इंडिया, that is Lok Sabha and Rajya Sabha, are responsible for passing this law. As I told you, these are legislative bodies. They are Lok Sabha and Rajya Sabha. They are involved in the process of making law, right? And the executive body, so that is Prime Minister and his ministers, they are responsible for implementing those laws passed by the welfare of the people. जो कायदा बनाया जाएगा वो पीपल के हित में होगा. जो बनाया गया कायदा है उसका इम्प्लीमेंटेशन कौन करेगा? एग्जीक्यूटिव बॉडी करेगा, जिसमें प्राइम मिनिस्टर और उसके मिनिस्टर्स होंगे. और मिनिस्टर्स को हेल्प करने के लिए कलेक्टर होगा, डिप्यूटी कलेक्टर होगा, तहसीलदार होगा, राइट. बाकी के सारे लोग होंगे. एंड इफ देर इज एनी काइंड ऑफ डिस्प्यूट एट द सेंट्रल और स्टेट लेवल,
then judicial system in India is responsible for resolving that dispute. Clear हुआ? How judicial system, how legislature system, and how executive body work in our democracy. ठीक है, हे लिख लो. इफ यू वॉन्ट, हार्दिक लिहायचं लिहून घ्या. इफ यू वॉन्ट टू टेक अ स्क्रीनशॉट, यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. स्पीड ओके का? समजते का शिकवलेलं? येस. आर यू गेटिंग? स्पीड ओके का? फास्ट होते स्लो सांगा मला. ओके ठीक आहे. हे समजून घ्या बरं का, मी परत एकदा सांगतो. इंडिया इज अ वेलफेअर स्टेट. भारत एक लोक कल्याणकारी राज्य आहे. अँड या लोक कल्याणकारी राज्यामध्ये लोकांचं कल्याण करण्यासाठी यू हॅव टू मेक अप लॉज. यू हॅव टू मेक लॉज. यू हॅव टू पास लॉज. लॉ पास झाला आणि तो झाला, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही, तर तो मग काय होतोय? गुन्हा होतो. म्हणून लॉ पास करायचं काम करतं पहिली बॉडी, ज्याला आपण म्हणतो पार्लिमेंट, लोकसभा, राज्यसभा. मग लोकच लोकांसाठी कायदा पास करतात, बरोबर का नाही? कसं? उदाहरणार्थ मी, सचिन मेमाने इज इन पुणे. आय कांट गो टू पार्लिमेंट, आय कांट बी एमपी, सो आय एम गोइंग टू सेंड माय ओन रिप्रेझेंटेटिव्ह. मी माझा प्रतिनिधी पाठवणार. उदाहरणार्थ पुण्यातला आमच्या तालुक्यातलं कोण आहे? सुप्रिया सुळे आहेत. त्या दिल्लीमध्ये आहेत. विधानसभेमध्ये विजय शिवतारे, हे आमचे कोण झाले? लोकप्रतिनिधी झाले. त्यांनी माझ्यासाठी कायदा करायचा, माझ्या हिताचा कायदा करायचा. ही इज और शी इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ दॅट लॉ मेकिंग बॉडी. आणि हा कायदा करण्याचा अधिकार सत्ताधारी पक्षाला असतो. मग सत्ता कशी असते? ज्याच्याकडे बहुमत असतं, मेजोरिटी जिसके पास होती उसकी सत्ता होती. जो कायदा बनाया गया, वॉट एवर लॉ हैज बीन मेड, that law has to be has the law has to be according to the framework of Indian Constitution. अगर कॉन्स्टिट्यूशन के फ्रेम के बाहर जा रहा है, लोगों के फंडामेंटल राइट्स का वायलेशन कर रहा है, तो उसको उसको निकालना, उसको निकाल के फेंकना काम है जुडिशियरी का. पर अगर कायदा अच्छा है ना, तो उसका इम्प्लीमेंटेशन करने का रिस्पॉन्सिबिलिटी होता है प्राइम मिनिस्टर और उसके मिनिस्टर्स का. सो प्राइम मिनिस्टर एंड मिनिस्टर्स आर गोइंग टू वर्क एज एन एग्जीक्यूटिव बॉडीज. उसको हेल्प करने के लिए होते हैं ब्यूरोक्रेट्स, एंड उसके लिए होता है एमपीएससी और यूपीएससी. इन ऑर्डर टू मेक इम्पार्शियल सिलेक्शन ऑफ कैंडिडेट्स, दो शुड बी, उनके पास क्वालिटी होनी चाहिए उनको लोगों का सिलेक्शन करने के लिए. अकॉर्डिंग टू आर्टिकल 315 वी हैव गॉट यूपीएससी एंड एमपीएससी. ठीक है. एंड अगर किसी भी लेवल पे कोई भी डिस्प्यूट हो जाए ना, तो उसको सॉल्व करने के लिए वी नीड जुडिशियरी सिस्टम. सो दैट इज द बेसिक थिंग अबाउट ऑल दिस. ओके, नाउ लेट्स मूव. बघा काय म्हटलं. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. संघ शासन व्यवस्था. तो हाऊ एक्झॅक्टली व्हॉट काइंड ऑफ सिस्टीम दॅट वी हॅव. पहिलं बघा, कार्यकारी मंडळ. येस, एम आय ऑडिबल? आवाज येतोय? आवाज येतोय सांगा मला. येस. पूर्ण लाईट गेली होती. ठीक आहे, वेट. हा, लाईट गेली होती, आली लाईट पर. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो कार्यकारी मंडळ, इट मीन्स वॉट एव्हर लॉ हॅज बीन मेड, दॅट लॉ हॅज टू बी इम्प्लिमेंटेड बाय दिस पीपल. पहिला कोण आहे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. नाव हे लक्षात ठेवा. महान्यायवादी, इट मीन्स अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तो प्रेसिडेंट, वाइस प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर, इट्स मिनिस्टर्स अँड अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, या सगळ्यांचा समावेश होतो कार्यकारी मंडळात. राइट. कायदे मंडळ जैसे मैंने आपको बताया, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती. आता राष्ट्रपती दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतोय तुम्हाला, इकडे पण आहे तिकडे पण आहे.
न्यायमंडळ याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय यांचा समावेश होतो. काय म्हटलं पोरांनो, लक्षात ठेवा. संघ शासन व्यवस्था. संघ शासन म्हणजेच काय? संघ म्हणजेच काय? अनेक राज्य असणाऱ्या देशामध्ये एक असेल सेंट्रल गवर्नमेंट. वो सेंट्रल गवर्नमेंट में हो गए 3 इंपॉर्टेंट पिलर्स. द फर्स्ट वन इज एग्जीक्यूटिव बॉडी, लेजिस्लेचर बॉडी अँड ज्युडिशियरी सिस्टीम. कायदे मंडल द मोस्ट इंपॉर्टेंट हे असतं. उसमें होते लोकसभा. लोकसभा में चुने जाते एमपीज लोगों के द्वारा. राज्यसभा में भी चुने जाते एमपीज इनडायरेक्टली. और इनमें से यातून लोकसभेने आणि राज्यसभेने मंजूर केलेल्या मंजूर केलेल्या विधेयकावर, बिलावर, वेन प्रेसिडेंट साइन्स इट बिकम्स अ लॉ. मी काय म्हणतोय बघा. मंजूर केलेलं जे बिल असतं, इट इज कॉल्ड बिल इन इंग्लिश लँग्वेज. मराठीमध्ये त्याला विधेयक म्हणतात. इफ दॅट बिल इज पास्ड बाय लोकसभा अँड राज्यसभा, इट डज नॉट बिकम लॉ. वो लॉ नहीं होता. इन ऑर्डर टू बिकम अ लॉ, इट हैज टू बी साइंड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. और प्रेसिडेंट स्वतः विचार निर्णय घेऊ शकत नाही. इट इज अ काइंड ऑफ मर्जी. कुणाची मर्जी असते? पंतप्रधान त्याचे मंत्रिमंडळाचे. परंतु ज्यावेळेस कायदा एखादा संमत होतोय लोकसभेतून, राज्यसभेतून, त्याचा अर्थ त्याला सरकारचा सपोर्ट असतोच असतो. ठीक आहे. आणि कार्यकारी मंडळामध्ये काय येतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. आणि न्यायमंडळामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. ओके, शाल आय क्लिअर? इंग्लिश फाइल ओपन करू का? शाल आय शेअर इंग्लिश पीपीटी ऑफ द सेम कंटेंट? देखो, फेडरल गवर्नमेंट सिस्टम. फर्स्ट वन है एग्जीक्यूटिव बॉडी. प्रेसिडेंट, वाइस प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर, कैबिनेट एंड अटॉर्नी जनरल. अटॉर्नी जनरल इज अ पार्ट ऑफ एग्जीक्यूटिव बोर्ड. माइंड इट, रिमेंबर इट. इस पे क्वेश्चन पूछा जाएगा की भारताचा महान्यायवादी हा कार्यकारी मंडळाचा भाग असतो किंवा नाही. तर असतो. ही इज अ पार्ट. ही इज एन इनसेपरेबल पार्ट ऑफ इट. लेजिस्लेचर, इट कंसिस्ट लोकसभा, राज्यसभा एंड प्रेसिडेंट. तो माइंड इट, पार्लियामेंट का मतलब एक लोकसभा और राज्यसभा नहीं होता. पार्लियामेंट मीन्स लोकसभा, राज्यसभा एंड प्रेसिडेंट. अगर प्रेसिडेंट नहीं होगा तो उसको कोई व्हॅल्यू ही नाहीये. कारण कोणत्याही याच्यामध्ये पहिलं भाषण जे करतो ते प्रेसिडेंटच करतात. माहिती असेल तुम्हाला, राइट. एंड जो बिल पास किया जाए ना, उसको सैंक्शन किए बिना राष्ट्रपति के द्वारा वो कभी बिल लॉ नाही बन सकता. तो लेजिस्लेचर मध्ये काय काय येतं? लोकसभा येतं, राज्यसभा येतं आणि प्रेसिडेंट येतं. ज्युडिशियरी मध्ये सुप्रीम कोर्ट येतं, हायकोर्ट आणि लोअर कोर्ट्स येतात. त्याला आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणतो. आणि तालुका स्तरावरचे तालुका कोर्ट सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस? इज दॅट क्लिअर? आर यू गेटिंग माय पॉइंट? डिड यू गेट? येस, क्लिअर असेल क्लिअर म्हणा. डाऊट असेल डाऊट विचारा. परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो हे विचारा तुम्ही मला. यू हॅव टू आस्क मी, सर व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स वी आर गोइंग टू हॅव इन एक्झाम. तो क्वेश्चन असणार, खालील पैकी कोणाचा समावेशन एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये होतो किंवा नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह बॉडी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ लेजिस्लेचर बॉडी. राइट. तो वहां पे प्रेसिडेंट भी चाहिए, लोकसभा भी चाहिए, राज्यसभा भी चाहिए. क्लियर हुआ? आणि ज्युडिशियल सिस्टीम माहिती आहे आपल्याला, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट अँड लोअर कोर्ट्स. So that is something that you have to remember. Clear? चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. आता जसे मी तुम्हाला म्हटलं, इंडिया इज अ कंट्री. और इस इंडिया में बहुत सारे स्टेट्स है. राइट. तो महाराष्ट्र इज स्पोकन इन महाराष्ट्र, मराठी स्पोकन इन महाराष्ट्र. इफ यू गो टू साउथ इंडिया, तमिळ, तेलुगू, आंध्र प्रदेश, राइट. तमिळ कुठं? तामिळनाडू मध्ये. तो भाषेच्या आधारावर आपल्या राज्यांची निर्मिती झालेली आहे, तुम्हाला माहिती असेल. धार कमिशन असेल, फाजुल आलेप कमिशन, जेव्हीपी कमिटी असेल, यांनी सगळ्यांनी सांगितलं की भाषेच्या आधारावर राज्य झाले. तर कानडी लोकांचा कर्नाटक आहे, मराठी लोकांचा महाराष्ट्र आहे, तमिळ लोकांचा तमिळनाडू आहे, तेलुगू लोकांचा आंध्र प्रदेश आहे, राईट. मल्याळम लोकांचा केरळ आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं एक महत्व असतं. आणि हर एक राज्य को अपना एक गव्हर्नमेंट होता है, राईट. प्रत्येक राज्याचं स्वतःचं गव्हर्नमेंट असतं. मग कधी कधी हे जे गव्हर्नमेंट आहे
ते केंद्रामध्ये जो पक्ष आहे त्याच पक्षाचं असू शकतं, कधी कधी ते वेगळ्या पक्षाचं असू शकतं. उदाहरणार्थ, लेट्स टेक एन एग्जांपल ऑफ महाराष्ट्र. सेंट्रल में बीजेपी है, महाराष्ट्र में भी बीजेपी है, राईट. पण तुम्ही दुसऱ्या एखाद्या राज्यात गेला ज्या ठिकाणी बीजेपी सरकार नाहीये, मग याचा अर्थ ते बरखास्त होतं का? नाही. त्या प्रत्येक राज्य सरकारला काही त्याचे अधिकार आहेत. आणि अगेन देर आर 3 इम्पॉर्टंट बॉडीज, ज्याला आपण राज्य कार्यकारी मंडळ, राज्य कायदे मंडळ, राज्य न्याय व्यवस्था. तो राज्य कार्यकारी मंडळ काय तर राज्यपाल. वहां पे प्रेसिडेंट होता है, यहाँ पे राज्यपाल असतो. वहां पे प्राइम मिनिस्टर होता है, या मुख्यमंत्री असतो. आणि महाधिवक्ता, तिथं होता महान्यायवादी, इथं काय झाला महाधिवक्ता. तो महाधिवक्ता मीन्स ऍडव्होकेट जनरल, नॉट अटर्नी जनरल. अंडरस्टँड द डिफरन्स. सेंट्रल, सेंट्रल अटर्नी, अटर्नी सेंट्रलचा ट्र, अटर्नीचा ट्र, अटर्नी जनरल ऑफ इंडिया सेंट्रल. अँड ऍडव्होकेट जनरल, ऍडव्होकेट, ऍडव्होकेट ज्याला आपण काय म्हणायचं महाधिवक्ता. तो महाधिवक्ता इज ऍट स्टेट लेवल. अटर्नी जनरल दॅट इज कॉल्ड महान्यायवादी ऍट द सेंट्रल लेवल. कायदे मंडळामध्ये काय येतं राज्यपाल, विधानसभा आणि काही राज्यामध्ये विधान परिषद. सी at central level we have got Lok Sabha and Rajya Sabha. In Maharashtra we have got Vidhan Sabha and Vidhan Parishad. But there are some states in India वहां पे विधान परिषद हे ही नाहीये, डायरेक्ट राज्यपाल आणि विधानसभा असते. म्हणजे आपण म्हणू राज्य कायदे मंडळामध्ये राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. म्हणजे सपोज महाराष्ट्राला एखादा राज्य कायदा बनवायचा आहे, सपोज महाराष्ट्र स्टेट को कोई लॉ बनाना है, तो इट हैज टू बी पास्ड बाय लोकसभा, सॉरी विधानसभा एंड विधान परिषद. And once it is signed by the governor of, I am not saying president, governor of Maharashtra, then it becomes a law for Maharashtra. Clear? आणि राज्य व्यवस्थेमध्ये उच्च न्यायालय व त्याला मदत करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांचा समावेश होतो. क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? राज्य शासन व्यवस्था समजली का पोरांनो सगळ्यांना? इज दॅट क्लिअर? क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल विचारा मला. एनी डाऊट यू हॅव यू शुड आस्क. Don't hesitate to ask your doubt. Your doubts are always welcome. Hmm? Clear? Very good. And now I'm going to open the file which is for English medium students, state government system. Okay. So now you people have already understood this, but still I'm going to explain this. It consists of the governor. See, at the central level we had president. Now we have got governor. आपले तर कोण आता? आता इथे गव्हर्नर आहे, राईट. नेक्स्ट वी हॅव गॉट द चीफ मिनिस्टर अँड इट्स कॅबिनेट अँड ऍडव्होकेट जनरल. आय डिडंट से अटर्नी जनरल. इथं काय ऍडव्होकेट जनरल पाहायला मिळतो तुम्हाला, ऍडव्होकेट जनरल, नॉट अटर्नी जनरल. स्टेट लेजिस्लेचर्स मध्ये काय येतं गव्हर्नर, लेजिस्लेटिव्ह असेंबली अँड इन सम स्टेट लेजिस्लेटिव्ह काउंसिल एज वेल. व्हाट इज द डिफरेंस एमएलए एंड एमएलसी? कोई पता है एमएलए और एमएलसी में क्या डिफरेंस है? काय फरक आहे एमएलए आणि एमएलसी मध्ये? येस, एमएलए आणि एमएलसी मध्ये काय फरक आहे? जस्ट थांबा रे पोरांनो, जस्ट अ सेकंड. एमएलए म्हणजे आमदार. एमएलए म्हणजेच काय आमदार. तो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ज्याला आपण म्हणतो, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि एमएलसी म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. म्हणजे एखादा व्यक्ती विधान परिषदेचा आमदार असेल ना, त्याला एमएलसी म्हणतात, एमएलए नाही, लक्षात ठेवा, राईट. तो लेजिस्लेटिव्ह गव्हर्नर असेल, काउन्सिल आणि असेंब्ली. आणि स्टेट ज्युडिशरी मध्ये काय असतं हायकोर्ट अँड लोअर कोर्ट्स असिस्ट इट. येते लक्षात? इज दॅट क्लिअर? एनी डाउट अबाउट स्टेट गवर्नमेंट सिस्टम? क्लियर हुआ? यहाँ पे गवर्नर एक याद रखना है आपको, यहाँ पे एंड एडवोकेट जनरल.
ऍडव्होकेट जनरल एक लक्षात ठेवा आणि गव्हर्नर एक लक्षात ठेवा, बस झालं, एवढं इम्पॉर्टंट आहे. येस, शल आय क्लिअर दिस? शल आय क्लिअर? लेट्स मूव. चला, आता घटना निर्मितीची प्रक्रिया. जसं मी तुम्हाला म्हटलं, द मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर टॉपिक, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर कंबाईन प्री. घटना निर्मितीची प्रक्रिया. जसं मी तुम्हाला म्हटलं, घटना हा आपल्या भारत देशाचा मूलभूत कायदा आहे. इट्स अ बेसिक लॉ ऑफ आवर नेशन, राईट? आणि तुम्हाला माहिती आहे की वी वर रूल्ड बाय ब्रिटिशर्स फॉर मोर दॅन 150 years. आणि ते असं म्हणायचे की वी बिलीव्ह इन डेमोक्रेसी. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो. पण ऍक्च्युअली तसं कधी झालंच नाही. त्यांनी कधीच लोकशाही तत्वानुसार आपल्याला कोणती वागणूक दिलीच नाही. तुम्हाला माहिती आहे, त्यांनी सगळं लुटून नेलं. तर इंग्रजाचे शासन असताना भारत स्वतंत्र विकासासाठी एक संविधान असावं असा विचार मांडण्यात आला होता. म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स काही नेते होते आपले, दोज वर एज्युकेटेड, लाईक पंडित जवाहरलाल नेहरू, हिज फादर मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी. या लोकांनी पाहिलं होतं की जगामध्ये लोक गुलामगिरीतून मुक्त झालेत आणि स्वतःचा विकास करतायत. त्याच प्रकारे इंडिया ऑल्सो शुड बी अन इंडिपेंडंट कंट्री. भारताला पण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याचं काम चांगलं, फॉर वेल ऑन स्मूथ फंक्शनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्री, वी नीड टू हॅव आवर ओन बेसिक लॉ. म्हणजे एक संविधान असावं असा विचार मांडण्यात आला होता. अभी एग्जाम के लिए इंपॉर्टंट पार्ट देखो यहाँ पे. सुरुवातीला 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी संविधान सभा असा उल्लेख न करता त्याची मागणी केली होती. विदाउट पर्टिक्युलर मेन्शनिंग द नेम ऑफ संविधान सभा, महात्मा गांधींनी संविधान सभेची मागणी केली होती. कधी? 1922, 1922. इसको स्टार करके रखो. सीनियर मोस्ट कम्युनिस्ट नेते, ज्येष्ठ साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय, हे पाठ ठेवायचं बरं का. मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये सर्वप्रथम याची कल्पना मांडली. म्हणजे गांधीजीने बोल दिया बट उन्होंने मेंशन नहीं किया था, नाम उल्लेख नव्हता केला. पण मानवेंद्रनाथ रॉय ही वॉज द सिनियर कम्युनिस्ट लीडर ऍट दॅट टाइम. त्यांनी सांगितलं 1934 मध्ये की आम्हाला संविधान पाहिजे. वी नीड आवर ओन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. हा प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये विचारला होता की ज्येष्ठ काँग्रेस नेते म्हणतो होतो, काँग्रेस नाही थे, किंवा जो कम्युनिस्ट साम्यवादी नेते होते, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर 1938 मध्ये हरिपुरा अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या वतीने भारताची घटना असावी अशी एक प्रकारची मागणी केली. इट वॉज अ काइंड ऑफ ऑफिशियल डिमांड फ्रॉम द फोरम ऑफ काँग्रेस. ठीक आहे. हे 3 बिट्स लक्षात ठेवतात. लिहिल्या का लिहून घ्यायचे? लिहून झालं का? 1922 महात्मा गांधी, 1934 मानवेंद्रनाथ रॉय आणि 1938 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवातीला त्याची डिमांड करायला सुरुवात केली. व्हेरी गुड प्रियंका मॅम. ठीक आहे, बघा पुढे बघा. इंग्लिश मध्ये चेक करा एकदा. द फॉर्मेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इट वॉज ड्युरिंग द ब्रिटिश रूल दॅट अन इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन ऑफ वेट. इंडिपेंडंट इंडिया, इंडिपेंडंट इंडियाला काय असावं? वॉज प्रपोज टू हॅव इट्स अ कॉन्स्टिट्यूशन फॉर इट्स सेल्फ. म्हणजे इंडिपेंडेंट इंडिया के लिए खुद का एक कॉन्स्टिट्यूशन होना चाहिए. दिस काइंड ऑफ थॉट वॉज पुट बिफोर इंडिपेंडेंस. In 1922, Mahatma Gandhi ji demanded such a meeting without referring to it as a constituent assembly. म्हणजे उन्होंने काही असेंबली होना चाहिए, नॉट अ मीटिंग. देर शुड बी अ काइंड ऑफ असेंबली. इट्स अ काइंड ऑफ अ बॉडी देर शुड बी, but he did not mention its constituent assembly. The concept of constituent assembly was first mooted by senior communist leader Manvendranath Roy
in 1934. This is important bit for exam, that he was the first person. Manvendranath Roy, he was the first person who demanded officially Indian constitution. He mentioned the name that we need constitution. Manvendranath Roy, not Mahatma Gandhi. In 1938, Pandit Jawaharlal Nehru demanded constitution on the behalf of the Congress. So Congress was the only nationwide platform at that time. And the first time, Pandit Jawaharlal Nehru, from that forum in 1938, officially demanded Indian constitution for our country, which was supposed to be independent. म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला एक 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 राज्यघटना असावी अशा प्रकारचा विचार याच्यामध्ये मांडण्यात आला होता. ठीक आहे, क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? हार्दिक, इज दैट क्लियर? जागृति मैम, क्लियर? डाउट है? दीज आर बीट्स, इंपॉर्टेंट है. यहाँ पे जो जो यहाँ पे रेड इंक में उसको हाईलाइट किया है ना, उसको रटना है, याद रखना है. हे लक्षात ठेवायचं पूर्ण, बाकी काही नका करू. डिड नॉट टू डू एनिथिंग. आता परवाचा पेपर पाहिला मेंटरशिपचा, एक लक्षात ठेवा. आता याच्यात जे तुमचं चाललंय, आता त्या बाकीच्या मुलांना ते काय फक्त दे आर ओनली फॉर मेंटरशिप, उनको पता नहीं है कि हम ये भी ले रहे हैं, राइट? पण ऍक्च्युली आय वॉन्ट यू पीपल टू प्रिपेअर वेल फॉर दिस एक्झाम. त्याच्यामुळे याचा फायदा करून घ्या, हे चांगलं बघा. आय होप एनी डाऊट, काही डाऊट नसेल कोणाला. नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट. एक 10 मिनिट घेऊ, त्याच्यानंतर तुमचं काय रिझनिंगचं सेशन आहे मला माहिती आहे. रिझनिंग 1 महिना चालेल बरं का. 1 महिन्यानंतर आपलं 3 तास घेऊ आपण. म्हणजे एक बार रिझनिंग हो जाए ना, तो हम वी आर गोइंग टू टेक 3 hours. म्हणजे 1.5-1.5 तास घ्यायचं, तरच आपलं संपेल. 8 महिन्यामध्ये संपवायचं आपल्याला. ठीक आहे, पुढे बघा. संपेल म्हणजे सगळे सब्जेक्ट हळूहळू होतील आपले. घाई नाहीये मला, तुम्हाला पण नसावी. त्याच्यानंतर टाइम लाईन बघा. आफ्टर 1938, लॉर्ड लिनलिथगो याने ऑगस्ट ऑफर दिली होती. ऑगस्ट ऑफर मध्ये त्याने सांगितलं होतं की यू पीपल विल गेट राईट ना. त्याचं याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घ्या बरं का. वाय दिस ऑफर वॉज गिवन? तुम्हाला माहिती असेल ना, दिवाळी आली की ऑफर चालू होते. कार घ्यायची ऑफर, 1 लाख फुकट, एक्सेसरीज फुकट, राइट? ऑफर क्यों दिया जाता है? ऑफर दिया जाता है अपने खुद के फायदे के लिए. 1939 सेकेंड वर्ल्ड वॉर ब्रोक आउट, आपको पता होगा. एंड ब्रिटिश वॉज इन्वॉल्व इन दैट. ब्रिटन वॉज इन्वॉल्व इन दैट. आणि त्याच्यामध्ये सगळ्या बाजूने ब्रिटिश घेरला गेला होता. फायनान्शियली इंग्लंड वॉज इन प्रॉब्लेम. इंग्लैंड नीडेड सोल्जर्स फ्रॉम इंडिया टू फाइट इन सेकेंड वर्ल्ड वॉर. तो उन्होंने बोला कि हमें हेल्प कीजिए, आवर डेमोक्रेसी इज इन डेंजर. तो आप अगर हमें हेल्प करोगे हिटलर के खिलाफ, पता है ना, माहिती आहे ना तुम्हाला, तर तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्ही काय करू, तुम्हाला स्वतंत्र देऊ. अँड इट इज नॉट पॉसिबल टू गिव्ह इट डायरेक्टली. एकदम दिलं तर तुम्हाला ते सहन होणार नाही, ते म्हणे. तर आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने देऊ. बट नाउ यू पीपल, कंडिशन क्या थी, काय होती अट, की दुसऱ्या महायुद्धात तुम्ही आम्हाला मदत करा, मग आम्ही तुम्हाला काय करू, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ आणि सुरुवात करू आम्ही तुम्हाला भारतीय राज्यघटना तयार करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. आणि दॅट शुड बी मेड बाय इंडियन्स ओनली. ते कोणी तयार करा, ते कोणी तयार करा, भारतीयांनी तयार करा. म्हणजे वी वी ब्रिटिशर्स आर नॉट गोइंग टू मेक इट. यू इंडियन्स विल गेट लिबर्टी टू मेक युअर ओन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे लॉर्ड लिनलिथगोने ही ऑफर का दिली? कारण ही नीडेड इंडिया सपोर्ट इन सेकंड वर्ल्ड वॉर. क्लिअर झालं? आणि त्याच्यानंतर मग मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन वॉज सेंट टू इंडिया. आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट संविधान सभेची तरतूद आम्ही करतोय, की वी हॅव गॉट द प्रोव्हिजन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन फॉर यू. म्हणजे कॅबिनेट खालील पैकी कशामध्ये संविधान सभेची तरतूद करण्यात आली होती? तर तुमचं उत्तर काय पाहिजे? कॅबिनेट मिशन मध्ये. ती कधी आली ती? मे 1946. यू हॅव टू रिमेंबर, यू हॅव टू रिमेंबर.
द मंथ ऑल्सो, कि मे 1946 तुम्ही लक्षात ठेवा, ठीक है। अभी यहाँ पे दूसरा हम ये देखेंगे, यहाँ पे इंग्लिश ट्रांसलेशन देखो इसका, बघा। In 1940, Lord Linlithgow proposed the idea that Constitution of India should be created by Indians. ये important line है, it should be prepared by Indians only. Britishers will not interfere in it. You will get liberty to make your own constitution. So this kind of proposal was given by Lord Linlithgow in 1940, and the purpose was to get the support of Indians in order to fight in the Second World War. Right? Next, in May 1946, Cabinet Mission Plan provided the authority for the creation of Constitution Assembly. Clear? Any doubt about this so far? इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? कोणाला कळतंय का? येस और नो? येस, जागृति मैम क्लियर, समझ में आया सबको? पूजा मैम समजते, आदिती कळतंय, दीपाली मॅडम लक्षात ठेवा, बीट्स लक्षात ठेवा महत्वाच्या. आता मला प्रश्नाची उत्तर द्या, मी वाइंड अप करतोय कारण तुमचं रिजनिंगचं सेशन आहे. मला प्रश्नाची उत्तर द्या, पटपट पटपट सांगा. 3 important bodies of any kind of government. पहिला कोणता आहे? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था. राईट? लेजिस्लेशन, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, देन एज्युकेशन, एक्झिक्युटिव्ह बॉडीज अँड ज्युडिशियरी सिस्टीम. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला सांगा, ऍडव्होकेट जनरल सेंट्रलला असतो का स्टेटला असतो? एडवोकेट जनरल कहाँ पे होता है? सेंट्रल और स्टेट में? एक्झॅक्टली स्टेट मध्ये असतो. अटर्नी जनरल, अटर्नी सेंट्रल, लक्षात ठेवा. अटर्नी जनरल उसको बोलते हैं महान्यायवादी, वो कुठं असतो? सेंट्रल मध्ये असतो. व्हेरी गुड. 1934 मध्ये पहिल्यांदा संविधान सभेची ऑफिशियली मागणी कोणी केली? हु वॉज द फर्स्ट पर्सन हु डिमांडेड संविधान सभा इन 1944 with the name that Indian constitution should be there? M.N. Roy, Manvendranath Roy. Very good, exactly. Okay. What kind of offer was given in 1940 by Lord Lithgow? म्हणजे ऑगस्ट ऑफर मध्ये एक्झॅक्टली काय होतं? व्हॉट काइंड ऑफ प्रोव्हिजन वॉज देअर रिगार्डिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन? कोणती ऑफर होती सांगा मला. काय म्हटलं होतं? व्हॉट वॉज दॅट एक्झॅक्ट लाईन विच वॉज प्रपोज्ड बाय लॉर्ड लिथगो? काय म्हणलं तो? नाही, हा पर्पज होता हिडन दुसऱ्या महायुद्धात मदत करणे. त्याची लाईन होती, इंडियन्स विल गेट राईट टू मेक देअर ओन लॉ, मेक देअर ओन कॉन्स्टिट्यूशन, की भारताची राज्यघटना भारतीयांनी स्वतः तयार करावी. हे लक्षात ठेवा. एक्झॅक्टली प्रियंका मॅम, व्हेरी गुड. राईट. नेक्स्ट आहे, संविधान सभेची तरतूद कशामध्ये करण्यात आली होती? संविधान सभेची तरतूद कशामध्ये करण्यात आली होती? ती आली होती कॅबिनेट मिशन मध्ये. कॅबिनेट मिशन, स्टॅफोर्ड क्रिप्स, पेथविक लॉरेन्स असे 2-3 जण आले होते. त्यांनी सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारे ते करावं लागेल. ठीक आहे, तर पहिल्यांदा तरतूद करण्यात आली होती. लक्षात ठेवताल? ओके, ठीक आहे. आता तुमचं याचं लेक्चर 8 मिनिटं राहिलेत हार्डली. मी वाइंड अप करतोय. उद्या परत 4:30 ला आपण भेटू. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस सो फार? एनी डाऊट? येस, क्लिअर आहे का सगळ्यांना? समजलं बऱ्यापैकी? येस, इज दॅट क्लिअर? ओके, भेटू आपण उद्या. मी पुन्हा येईन, तुम्ही पण पुन्हा या. सी यू टुमॉरो ॲट 4:30. थँक्यू गाईज फॉर जॉईनिंग. बाय बाय.